पुढची बातमी संजय शिरसाट यांच्याशी संबंधित आहे। सध्या मंत्री संजय शिरसाट यांच्या अडचणी कमालीच्या वाढताना दिसतात। विट्स हॉटेलच्या खरेदी प्रकरणानंतर आता त्यांच्यावरती भूखंड घोटाळ्याचा आरोप होतोय। संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा MIDCतील 6 कोटींची जागा ही नियम डावलून हडपली आहे, असा आरोप इम्तियाज जलील यांनी केलाय। मंत्री शिरसाटांवर भूखंड घोटाळ्याचा आरोप। शिरसाटांनी बदललं जमिनीचं आरक्षण। जलीलांच्या आरोपांमुळे एकच खळबळ। MIMचे माजी खासदार इम्तियाज जलीलांनी सामाजिक न्याय मंत्री शिरसाटांवरती भूखंड घोटाळ्याचा आरोप केलाय। छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा MIDCतील ट्रक टर्मिनलसाठी राखीव असलेल्या जमिनीचं आरक्षण बदलून ती शिरसाटांनी मुलाच्या नावे केल्याचा आरोप जलील यांनी केलाय। तसंच शिरसाट यांच्या मुलानं फ्रूट प्रोडक्शन नावाखाली घेतलेल्या जमिनीवर अल्कोहोल युनिट सुरू करणार असल्याचा दावाही जलील यांनी केलाय। जेव्हा एका मंत्र्याच्या मुलाला अल्कोहोलची फॅक्टरी टाकायची आहे आणि शेंद्रामध्ये जागा उपलब्ध नाही आहे, पण त्यांना तिथेच पाहिजे, जेव्हा हे साहेबांनी आपला मागणी केली की आम्हाला तिथे पाहिजे, तर त्यांनी एक षडयंत्र रचला। लोकल कमिटी बसली आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला दुसरा ट्रक टर्मिनसची आवश्यकता नाही आहे, ते रिझर्व करता येईल, आणि त्यांनी तसा प्रकारचा प्रस्ताव तयार केला। ते प्रस्ताव मुंबईला पाठवला। आता मोठे मंत्री आहे, खूप बोलणारे मंत्री आहे का, तो त्यांच्या विरोधात जाणार, आणि त्या कमिटीने तिथे ते सँक्शन केलं। केमिओ डिलिव्हरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत संजय शिरसाट यांची पत्नी विजया शिरसाट, मुलगा सिद्धांत शिरसाट आणि अमीन भावे हे संचालक होते। भावे हे पेशानं बिल्डर आहेत। या कंपनीला शेंद्रा MIDCत 5 एकर जमीन मंजूर करण्यात आली होती। ट्रक टर्मिनलसाठी राखीव असलेल्या जमिनीचं आरक्षण बदलून ते फूड प्रकल्पासाठी देण्यात आलं, पण त्यानंतर भावे यांनी कंपनीच्या संचालक पदावरून राजीनामा दिला। त्यामुळे कंपनीत सिद्धांत आणि विजया शिरसाट हे 2च संचालक उरले। या कंपनीच्या उभारणीसाठी 105 कोटी 89 लाखांचं भांडवल अपेक्षित आहे। त्यापैकी 26 कोटी रुपये सिद्धांत शिरसाट देणार आहेत, तर उरलेल्या 79 कोटींचं ते कर्ज घेणार असल्याचं सिद्धांत शिरसाट यांनी लेखी दिल्याचा दावाही जलील यांनी केलाय। आता जेव्हा त्यांनी जे लँडची मागणी केली, तर त्यावेळी त्या डॉक्युमेंटमध्ये, त्यांचा डॉक्युमेंट आहे त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की आम्ही सेल्फ फायनान्सिंग जे करणार आहे, आमच्या खिशातून जे पैसे आम्ही देणार आहे ते 26 कोटी रुपये, 26 करोड 47 लाख रुपीज आम्ही आमच्या खिशातून देणार आहे, आणि 79 कोटी रुपये, जवळजवळ 80 कोटी रुपयाचं आम्ही बँक लोन घेणार आहे। कुणाच्या नावाने घेणार आहे? संजय शिरसाट यांच्या पत्नी विजया शिरसाट गृहिणी आहे, तर मंत्री संजय शिरसाटांनी बांधकाम व्यवसाय आणि शेती हे उत्पन्न साधन दाखवलंय, पण या व्यवसायातून ते 26 कोटी रुपये कसे उभारणार असा सवाल जलील यांनी केलाय। ते 26 कोटी रुपये तुम्ही कुठून उभे करणार होते? आता तुम्ही काही दिवसापूर्वी जेव्हा विट्सचं प्रकरण आलं होतं, तर तुम्ही किती जोरदार ओरडत होते की 5 पार्टनर्स होते, त्याच्यामध्ये सगळे 2-2, 3-3 कोटी रुपये टाकणार होते। आता याच्यामध्ये तर कोणी पार्टनर नाही आहे, तुम्ही, तुमची पत्नी आणि तुमचा मुलगा। मग हे 2 लोक 27 कोटीच्या जवळ पैसे कुठून आणणार होते, याचा उत्तर त्यांनी द्यावा। जलील यांच्या आरोपानंतर न्यूज 18 लोकमतनं मंत्री संजय शिरसाट यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिला। सकाळपासून संजय शिरसाट फोनवर उपलब्ध नव्हते, त्यांच्या घरी सुद्धा उपलब्ध नव्हते, म्हणून त्यांची प्रतिक्रिया आपल्याला कळू शकली नाही। मात्र हा आरोप पुढे कसा जातो आणि पुढे काय येतं हे पाहणं गरजेचं आहे। गेल्या काही दिवसांपासून संजय शिरसाट हे नाव या ना त्या कारणामुळे चर्चेत आहे। काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलावर एका महिलेनं आरोप केले होते। त्यानंतर विट्स हॉटेल खरेदीत सिद्धांत शिरसाटांच्या सहभागाविषयी वाद निर्माण झाला होता। त्यानंतर सिद्धांत शिरसाटांनी हॉटेल खरेदीच्या बोलणीतून माघारी घेतली होती। आता जलील यांच्या आरोपांमुळे नव्या वादाला तोंड फुटलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।